तिरुमाला पर्वतावरती तिरुपती बालाजी देवस्थान आहे. आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये श्रीमंत देवस्थान म्हटलं जातं. तर बांधवांनो, तिरुपती बालाजी म्हणजेच श्रीनिवास आणि श्रीनिवास म्हणजेच देवादिदेव विष्णुदेवांचा अवतार. तर बांधवांनो, तिरुमाला पर्वतावरती भगवान विष्णूंना दगडाची शिळा बनावं लागलं होतं. तर बांधवांना अशी एक घटना घडली होती. ही घटना का घडली त्याचं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बांधवांना हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत ऐका आपण, कारण भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी भगवंत या पृथ्वी तलावरती जन्म घेत. विचार करा की अखंड विश्वाच्या मालकाला सुद्धा दगडाची शिळा व्हावं लागलं. असं काय घडलं की भगवंताला दगडाची शिळा व्हावं वाटलं? त्यासाठी बांधवांना व्हिडिओ ऐका आपण. व्हिडिओ ऐकल्यानंतर देव आणि भक्ती एक अतूट प्रकारचं नातं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो, भगवान विष्णुदेव क्षीरसागरामध्ये नागशयेवरती आराम करत होते. माता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताचं पाय दाबत होत्या. त्याच ठिकाणी भृगु नावाचे ऋषी आले आणि त्यांनी भगवंताच्या छातीवरती लात मारली. हे दृश्य मातेनं पाहिलं. मातेला राग आला त्या ठिकाणी, लक्ष्मी मातेला. कारण लक्ष्मी माता आणि लक्ष्मी मातेचं जे स्थान आहे ती भगवंताच्या छातीमध्ये, हृदयामध्ये. लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी भगवान विष्णुदेवांना सांगितलं की अहो, ऋषींनी तुमच्या छातीवरती लात मारली, ती लात प्रत्यक्षात मला लागली, माझा अपमान आहे, तुम्ही त्या ऋषींना शासन करा. परंतु ते भगवंत आहेत, दयेचा सागर आहेत. परंतु कुठलंही शासन न करता भृगु ऋषींना विचारलं की तुम्हाला लागलं काय? माझी छाती कठोर आहे, हे ब्राह्मण देवता तुम्हाला लागलं? बांधवांनो, त्या ठिकाणी भृगु ऋषींना सुद्धा लाज वाटल्या की भगवंताला आपण लात मारली आणि किती प्रेमन बोलणं आहे त्यांचं. तर बांधवांनो, ही कथा खूप मोठी आहे सांगण्यासाठी, पण थोडक्यात सांगतोय त्या ठिकाणी. आणि त्यामुळं माता लक्ष्मीला राग आला. माता लक्ष्मी रुसून या पृथ्वी तलावरती निघून आली कोल्हापूर या ठिकाणी. भगवंताला काय कर्मना, देवादेव विष्णुदेव या पृथ्वी तलावरती माता लक्ष्मीचा शोध घेण्यासाठी आले. कोल्हापूरला सुद्धा आले, परंतु माता लक्ष्मी त्या ठिकाणी भेटली नाही. तर बांधवांनो, हे सगळ्याच्या घटना घडतात, ध्यान देऊन ऐका. ही भगवंताची लीला आहे सगळी. आणि नंतर लक्ष्मी देवीच्या शोधात भगवंत तिरुमाला पर्वतावरती आले बांधवांना त्या ठिकाणी, आणि श्रीनिवास स्वरूपात अवतार त्यांनी घेतला. आणि पुढे नंतर आकाश राजाची कन्या पद्मावती देवी बरोबर श्रीनिवास यांचा विवाह झाला. त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुंदर चाललं होता. कारण श्रीनिवास यांच्या डोक्यावरती राजाचा मुकुट चढला होता आणि श्रीनिवास तिरुपतीचा राजा झाले बघा त्या ठिकाणी. वैवाहिक जीवन सुंदर चाललं होतं, दिवसामागून दिवस चालले होते. परंतु ही जी बातमी आहे की भगवान विष्णूंचं लग्न पद्मावती देवी बरोबर झाले, ही बातमी नारद मुनींनी इकडे कोल्हापूरला येऊन माता लक्ष्मींना सांगितली. माता लक्ष्मींना भयंकर राग त्या ठिकाणी आला की कोण आहे पद्मावती की माझी जागा हिने घेतली. आणि त्या ठिकाणून बघा महालक्ष्मी तिरुमाला पर्वतावर गेली. त्या ठिकाणी भगवंत आपल्या महालामध्ये त्या ठिकाणी म्हणजेच श्रीनिवास आराम करत होते. दरवाजावरती थाप मारली देवीने. आतून श्रीनिवास यांनी आवाज दिला की कोण आहेस असं म्हटल्याबरोबर देवी त्या ठिकाणी आली. महालक्ष्मीने आपला परिचय करून दिला. कारण बांधवांनो, त्या ठिकाणी श्रीनिवास म्हणजेच भगवान विष्णुदेव हे श्रीनिवास रूपात होत्या. त्या ठिकाणी देवीने परिचय दिला. भगवंताने महालक्ष्मीला पाहिल्यानंतर, कारण कित्येक शेकडो वर्षाचा काळ गेलेला होता, आनंदाचे अश्रू भगवंताच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आले. माता लक्ष्मी त्या ठिकाणी म्हणाली की हे भगवंता, तुम्ही तर या पृथ्वी तलावरती मला शोधण्यासाठी आले हो, आणि लग्न तर तुम्ही पद्मावती बरोबर केलं. असं का केलं तुम्ही? तुमच्या हृदयात तर माझी जागा आहे, परंतु तुम्ही तर पद्मावतीला ती जागा दिली. हे सगळं ऐकून श्रीनिवास म्हणजेच भगवान विष्णुदेव म्हणाले की हे लक्ष्मी, मी तुझी जागा कोणालाच कधी देऊ शकत नाही. तुझं स्थान हे माझ्या हृदयात कायम आहे. आणि त्यावेळी माता लक्ष्मी म्हणाली की हे देवा, असं काय घडलं की तुम्हाला या पद्मावती बरोबर लग्न करावं लागलं? त्यावेळेला स्वतः भगवंतांनी सांगितलं की हे देवी लक्ष्मी, हे विधीचं विधान आहे. घडणाऱ्या गोष्टी ह्या घडणार आहेत. कारण मला भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हा श्रीनिवास अवतार धारण करावा लागला. देवीने सांगितलं काय आहे तुम्ही मला नक्की सांगा. त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी सांगितलं की देवी,
ही जी पद्मावती आहे हिने शेकडो वर्षापूर्वी मला फार मोठी मदत केली आहे. शेकडो वर्षापूर्वी मी श्री राम अवतारात असताना ही जी पद्मावती आहे ही एका ऋषीची कन्या होती आणि तिचं नाव होतं वेदवती. या वेदवतीनं त्या काळी फार मोठी तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या कशासाठी केली तर माझ्याबरोबर विवाह करण्यासाठी श्रीराम अवतारात. परंतु मी श्रीराम अवतारात एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी हे व्रत स्वीकारलं होतं. त्यामुळे मी तिच्याबरोबर विवाह करू शकलो नाही. परंतु त्यावेळी मी वेदवतीला एक वचन दिलं होतं की या कलियुगामध्ये श्रीनिवास अवतार मी घेईल आणि मी तुझ्याबरोबर लग्न करेल. आणि म्हणून मला श्रीनिवास हा अवतार घ्यावा लागला आणि पद्मावतीबरोबर मला लग्न करावं लागलं. कारण पद्मावती हीच वेदवती आहे, आकाश राजाची कन्या. हे देवी, हे जे मी काय केलंय ते भक्तासाठी केलेलं आहे. हे विधीचं विधान आहे. सगळं ज्या घडणाऱ्या गोष्टी त्या घडणार, ही लीला माझीच आहे. हे सगळं ऐकल्यानंतर महालक्ष्मी देवी भगवंताच्या हृदयाच्या जवळ आली. देवीला सुद्धा सगळं कळालं. परंतु त्याच क्षणी पद्मावती देवी त्या ठिकाणी आली. बघा, हे सगळं दृश्य पाहिलं की महालक्ष्मी जवळ आली त्या ठिकाणी देवाच्या. पद्मावतीने सांगितलं की हे देवी, तुमचे पती तर श्रीहरी आहेत, श्रीहरी विष्णू तुमचे पती आहेत आणि हे जे समोर जे आहेत ते श्रीनिवास आहेत, ते माझे पती आहेत. त्यामुळे तुम्ही थोडंसं अंतर सोडा आणि नंतर बोला. हे ऐकल्यानंतर अखंड विश्वाची मालकीने हो लक्ष्मी देवी राग आला. मधुर असणारा स्वर कठोर झाला एकदम. भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं की भगवंता, तुम्ही या पद्मावतीला माझं स्थान दिलंस. त्यावेळी देवाने सांगितलं की हे देवी, हे स्थान जे आहे हे तुझंच आहे, हृदयामध्ये स्थान आहे लक्ष्मी तुझं, मी पद्मावतीला दिलेलं स्थान नाही आहे. बांधवांनी हे सगळं ऐकल्यानंतर भगवंताला सुद्धा दुःख झालं की माझ्यामुळं 2 स्त्रियांची मनं त्या ठिकाणी दुखवली गेली. आणि बांधवांनो, त्या ठिकाणी अखंड विश्वाचा मालक ज्याला म्हटलं जातं देवादिदेव विष्णुदेव, हळूहळू भगवंताचं शिळेमध्ये रूपांतर त्या ठिकाणी होऊ लागलं. त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती तयार झाली. बघा, दगडाची. हे सगळं पाहता क्षणी देवी लक्ष्मी आणि देवी पद्मावती दोघी म्हणाल्या की आमचे स्वामीच या ठिकाणी नसतील तर आम्ही काय करायचं. आणि त्याच ठिकाणी बांधवांनो, देवी लक्ष्मी आणि देवी पद्मावती या दोघींच्या त्या ठिकाणी शिळा तयार झाल्या. बघा, म्हणजे मूर्त्या झाल्या दगडाच्या. तर बांधवांनो, आजही तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे मूर्ती, कुणीही तयार केलेली मूर्ती नाही. भगवंताचं हृदय आजही त्या ठिकाणी धडधडत आहे. म्हणून बांधवांनो, जो कोणी भक्त तिरुपती बालाजी म्हणजेच श्रीनिवास आणि श्रीनिवास म्हणजेच भगवान विष्णुदेव दर्शन जर मनापासून घेतलं श्रद्धेनं अगदी, तर त्याला जीवनामध्ये काही कमी पडत नाही, सगळी दुःख दूर होतात. म्हणून बांधवांनो, एकदा तरी जीवनामध्ये बालाजीला नक्की जावं आणि भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं. कारण भगवंताचं मनापासून दर्शन घेतल्यावर प्रभू श्रीरामांचं दर्शन त्या ठिकाणी होतं. कारण तेच प्रभू श्री राम आहेत, तेच भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच भगवान विष्णू आहेत. तर बांधवांनो, सुंदर अशी खरीखुरी माहिती बघा. बांधवांनो, विचार करा, देव आणि भक्त कसं नातं आहे बघा. शेकडो वर्षापूर्वी आपल्या भक्ताला दिलेलं वचन प्रभू श्रीरामांनी भगवंतानी वचन पाळलं बघा त्या ठिकाणी. पद्मावती देवीवर लग्न त्या ठिकाणी. सुंदर अशी खरी खरी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या. जय श्रीराम दिली तरी चालते. जय हिंद, जय भारत.